सावनेर तालुका सहित नागपुर जिले के रेती घाट पिछले 2 वर्षों से बंद होने के कारण रेती न मिलने से निजी निवास तथा अन्य घरों के बांधकाम पूरी तरह से ठप पड़े हुए हैं, जिससे घर बांधकाम करने वाले ठेकेदार, मजदूर तथा सैनिटरी, इलेक्ट्रिक, प्लम्बर, हार्डवेयर आदि व्यवसाय बुरी तरह से प्रभावित होकर भूखमरी की नौबत आ खड़ी हुई है। इस गंभीर परिस्थिति को देखते हुए सावनेर शहर के सभी ठेकेदार, मजदूर एवं दुकानदारों द्वारा घर बांधकाम ठेकेदार मजदूर संगठनों द्वारा आज तहसील कार्यालय पर भव्य मोर्चा निकाला गया। इस वक्त सावनेर तहसीलदार मलिक विरानी के मार्फत राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, पालक मंत्री, जिलाधिकारी आदि को रेत उपलब्ध कराने हेतु निवेदन सौंपा गया। अगले 15 दिनों में सावनेर तहसील में रेत उपलब्ध न किए जाने पर बांधकाम ठेकेदार मजदूर संगठनों की ओर से तीव्र आंदोलन की चेतावनी भी दी गई है। सावनेर तहसील के तहसीलदार की अनुपस्थिति में नायब तहसीलदार विजय कोहरे ने निवेदन स्वीकार किया। खरं तर सावनेर परिसरामध्ये कार्यरत असलेल्या ठेकेदार आणि मजदूरांचं कौतुक करायला पाहिजे असा हा भव्य मोर्चा संपूर्ण सावनेर तालुका वासियांच्या जीवनाशी निगडीत असा हा विषय आहे। रेती बंद असल्यामुळे सावनेर तालुक्यातील हजार घरांची बांधकामे बंद आहे, तरी पण या निर्लज्ज शासनाला जाग येत नाही। प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पैसे तर मिळाले, परंतु रेती मिळत नाही। त्यांच्या घराचे बांधकाम तसेच पडलेले आहे, ते उघड्यावर राहून राहिले, तरी या आपल्या सत्तेच्या खेळी तारखेला आपण या संघटनेतर्फे, मजदूर संघटनेतर्फे आज आपण तहसील ऑफिस, एचडीओ ऑफिस या कार्यालयात सगळ्यात ज्यांना ज्या कारणाने त्रास होत होता अशा 2.5 वर्ष 2 वर्षापासून आपला त्रास कुठेतरी आपल्या मायबापांना सांगावा या इच्छेने आपण सगळे मजदूर बंधू आणि भगिनींनो या मोर्चात सामील झाले। आपल्या मनातली जे काही अडचण आहे ते कुठेतरी एचडीओ ऑफिस मध्ये आपण त्यांना आपल्या सांगितलं पाहिजे। आमच्यावर जे भूकमारी आली आहे, या भूकमारीचा त्रास कसा होतो, या जनाक्रोश मोर्चातून आपल्याला, सरकारला आणि या प्रशासनाला हे दिसलेच असेल की ज्या जनतेने, या लोकांनी आपल्याला जो प्रतिसाद दिला आणि या तहसील प्रशासक कार्यालयावर सगळे आपण मोर्चात येऊन सहभागी झाले, त्याबद्दल मी प्रथम सगळ्यांचे आभार मानतो। आमच्या अशा मागण्या आहे की कित्येक दिवसा 2 वर्ष 2.5 वर्षापासून ज्या रेतीचा तुटवडा काही कारणास्तव राजकीय पक्षाने करून आणलेला आहे, त्याला कुठेतरी आमच्या गरीब मायबापांना आपण न्याय द्यावा आणि आम्हाला आमचे पोट भाकर हे नियमितपणे मिळावी या कारणाने आम्ही आज आपल्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। आम्ही आमचे प्रतिनिधित्व, काही लोक आमच्या एचडीओ साहेबांना भेटून, तहसीलदार साहेबांना भेटून आम्ही आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या ह्या कार्य आज आम्ही आपल्या सगळ्या संघटनेतर्फे आज केलेलं आहे। असं आहे, आमच्या अगदी सावनेर या बाजूने 8 किलोमीटरवर नद्या आहे, मोठाले घाट आहे, सगळं असून सुद्धा जे भाकर पोळी असून आमच्या घरासमोर, आमच्या काय म्हणते ताटात असून सुद्धा आम्हाला ते भेटत नाही। याच्यापेक्षा मोठं कुठलंही म्हणजे दुर्भाग्य आमचे नाही आहे। अशा ह्या वेदनेतून आम्ही आज ह्या मोर्चा जनाक्रोश मोर्चा, या जनाक्रोश मोर्चा म्हणण्यापेक्षा आमच्या हृदयातला त्रासाचा मोर्चा आहे असं आम्हाला म्हणण्यात काही काही राहणार नाही। आज या एमपी पासून इतके आजूबाजूला 10 किलोमीटरवर रेती जाते, सावरगाव आहे, नांदा आहे, नरखेड आहे, पण तिथे 12,000 8,000 रुपयात रेती मिळून राहिली आहे। आज आम्हाला आमच्या घर काही काम करणाऱ्यांना 30-32 हजार रुपयात 400-350 फूट रेती खरेदी करायला लागत आहे। तसे ट्रॅक्टर हे 3,028 रुपयात मिळत होते, आज 8,500-9,000 रुपयात मिळत आहे। आज कसं काम करावं जनमानसांनी काय रेतीपेक्षा म्हणजे रेतीचे इतके भाव वाढून गेले आहे की सगळ्यांनी आपले काम या शहराच्या आजूबाजूला सगळ्यांनी बंद करून ठेवलेले आहे। मी सरकारला अशी विनंती करतो, जास्त वेळ न घेता आमचं हे म्हणणं ऐकून घ्यावं आणि आम्हाला सुलभ आणि सौलभ या पद्धतीने आम्हाला रेती देण्याचे काम आपण सरकारने आमच्या म्हणण्यावर, आमच्या डेप्युटेशनवर आमच्या म्हणणे ऐकून घ्यावं असे मी म्हणून आपले 2 शब्द संपवितो। आणि जनाक्रोश जो मोर्चाला जो सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। व मजदूर संघटनेतर्फे जन आक्रोश मोर्चाचं आगमन उपविभागीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये आलेलं आहे।
सावनेर तालुका व नागपूर जिल्हा मागील 2 वर्षापासून रेती पुरवठा उपलब्ध होऊन नाही राहिलेला आहे। आपल्या सावनेर पासून अगदी 10 किलोमीटरवर कन्हान नदी आहे, तिथे रेतीचा साठा पुष्कळसा उपलब्ध आहे, परंतु शासनाच्या काही धोरणामुळे ती आपल्याला उपलब्ध होऊन नाही राहिलेली आहे। कुठेतरी रेतीघाट सुरू नाही आहे किंवा डेपो जे होते त्यांनी ऑनलाईन जे चालू केले होते ती पूर्ववत चालू करावी आणि आपल्या बाजूलाच मध्य प्रदेश आहे, त्यातून जी रेती येते त्याला 0 रॉयल्टी द्यावी अशी या मोर्चाची मागणी आहे। तसेच 2 वर्षापासून घरकुल बांधकामाला मंजुऱ्या मिळाल्या आहे, लोकांनी आपले घर उभे केलेले आहे, परंतु रेती नसल्यामुळे त्यांना कुठेतरी खुल्या घरात किंवा किरायाने राहावं लागून राहिलं। याचा भूदंड त्या घरकुल लोकांना पडून राहिलेला आहे। त्यामुळेच कुठेतरी ठेकेदार वर्ग, मजदूर वर्ग, बांधकाम मटेरियल सप्लायर यांना कुठेतरी रोजगार मिळून नाही राहिला आहे, तरी हा साठा उपलब्ध करून द्यावा ही मी विनंती व याच्यावर आमचे मार्गदर्शक। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।